हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? आय होप बरेच असाल. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला सुख शांती समाधानीचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आता मी करत आहे व्हिडिओची सुरुवात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला, आता माझी आंघोळ वगैरे होऊन गेलेली आहे. कामं वगैरे माझी आटपून गेली पूर्ण. कारण मी कामाचा वगैरे व्हिडिओ काढलेलाच नाही, कारण आज गुरुवार असल्यामुळे. आणि गुरुवार म्हटलं की एवढे कामं निघतात की खूप, कारण गुरुवार माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आता तर मार्गशीर्ष महिना आहेच. आणि हो, मी विसरली, मार्गशीर्ष महिन्याच्या 4थ्या गुरुवारच्या माझ्या ताई आणि दादांना आणि माझी पूर्ण यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष वगैरे आता लागणारच आहे 2-3 दिवसात. तर ॲडव्हान्समध्ये पुन्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर कामाचं वगैरे व्हिडिओ काढलेलाच नाही मी, कारण थोडं म्हणजे कसं घाईघाईच कामं असते गुरुवारी वगैरे. गुरुवार दिवस स्पेशल असल्यामुळे गुरुवारी खूप कामं निघतात. तर त्याच्यामुळे आणि मग मी आंघोळ केली. आंघोळ झाल्याबरोबरच सुरुवात केली व्हिडिओची. तर आता मग पूजा वगैरे, कामं आवरल्यानंतर पूजा वगैरे करून घेते. तर मला देवाचे भांडे वगैरे घासायचे होते ना. आदल्या दिवशी मी थोडी बाहेर गेली होती, तर कसे कामं पूर्ण पेंडिंगच पडलेले होते. आणि पेंडिंग कामं म्हटल्यानंतर काही पाहायच नाही लागत, कारण खूप कामं निघतात त्याच्यात. गुरुवारची पूजा. तर त्याच्यामुळे मग मी देवाचे भांडे वगैरे होते ना पूर्ण घासून घेतले. आणि घासल्यानंतर आता मी पहिल्या गुरुवारी वगैरे घासलेले होते, पण तोपर्यंत कसे खराब होतेच. आणि आमच्याकडलं कसं बोरचं पाणी आहे तर डागं वगैरे पडते. तरी मी घासल्यानंतर त्यांना स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून काढते. आणि पुसल्यानंतर उन्हात वाळू देते. त्याच्यानंतर मी म्हणजे यूज करते. तरी पण डागं असे पडतातच, कारण रोज आपण तेच पाणी पूजेला वगैरे घेतो त्याच्यामुळे. तर चला, आता माझी पूजेचा व्हिडिओ मी पूर्ण दाखवलेला नाही तुम्हाला, म्हणजे पूजा वगैरे मांडताना 2 गुरुवारी तर दाखवलंच होतं त्याच्यामुळे. तर झाली माझी पूजा वगैरे, घरची पूजा पण झाली आणि देवीची पूजा पण झाली. बघू शकता मी अशी पूजा मांडली आहे. आणि आता उपवास असल्यामुळे पूर्ण म्हणजे वेळ झालेलाच मला, कारण एवढी कामं देवाच्या भांड्यापासून म्हटल्यानंतर खूप वेळ होते. तर अशी मांडली पूजा, बघू शकता. आणि काय म्हणतात त्याला, घरची पूजा पण झालेली होती. मी आधी घरची पूजा करून घेतली आणि घरची पूजा केल्यानंतर मग हे लक्ष्मीची पूजा केली. तर मला वाजून गेले होते 3 वाजून गेले. आणि घरी थोडे पाहुणे वगैरे असल्यामुळे कसं थोडं म्हणजे जास्त अजून पुन्हा जास्तच वेळ. आणि बघू शकता माझ्या गजानन महाराजाचा फोटो किती छान मी घरीच हार बनवला. आणि हर गुरुवारी मी घरीच हार बनवते. आणि झाले माझे पूर्ण कामं वगैरे आवरून गेले. तर मग शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्यापन करते सगळे. तर हळदी कुंकू वगैरे देतात बायांना, म्हणजे असं ओटी वगैरे देतात. तर मग बाजूच्या ताईकडे पण हळदी कुंकूला बोलवलं होतं. तर मग मी तिथे त्यांच्याकडे गेली हळदी कुंकवाला. आणि मग माझ्याकडे पण होतं. तर मग मी म्हटलं आमच्याकडे आरती राहते 7 वाजता, म्हणजे सॉरी 7 नाही 8 वाजता राहते आरती. तर म्हटलं आरतीच्या वेळेसच सर्वांना बोलवून. तर त्यांनी अशी पूजा मांडलेली होती. बघा किती सुंदर दिसत आहे. मुकुट वगैरे असलं, देवीला दागिने असले तर खूप छान देवी दिसते. आणि त्यांच्या घरचं देवघर बघा किती सुंदर आहे बनवलेलं. आणि त्यांनी असं रूममध्येच बनवलं आहे. आतमध्ये महालक्ष्म्या वगैरे पण बसतात त्यांच्याकडे. तर स्पेशल हे रूम त्यांची देवाचीच आहे, म्हणजे इथेच महालक्ष्म्या पण असतात आणि इथेच हे पण असतात. आणि हा आहे आमच्या इथे फोटो ठेवलेला खाली लावलेला आहे आम्ही. आणि तिथे दर गुरुवारी आम्ही आरती करत असतो. आणि आमच्या इकडे एका जणाकडून आरती असते हर गुरुवारी. आणि हा जिथे मी हळदी कुंकवाला गेली होती त्या ताईंचाच मुलगा आहे. तर त्याला म्हटलं मी डान्स करतो मोबाईलमध्ये पाहू. आणि बघा स्माईल अशी, म्हणजे आपण जर पाहिलं तर स्माईल करते तो, नाही तर असा चुपचाप बसते. तर मग माझ्याकडे हळदी कुंकवाला सगळ्यांना बोलवलं. आणि हळदी कुंकू वगैरे मी पण त्यांना दिलं. आणि त्यांना म्हटलं येता का व्हिडिओमध्ये. तर मी कसं आहे सर्वांना विचारून घेते, कारण कोणाला चालते कोणाला नाही चालत, आवडत नाही कोणाला व्हिडिओमध्ये येणं. तर त्यामध्ये नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला म्हटलं मग तेवढा चान्स पाहिजे होतात. तर मस्त आम्ही व्हिडिओ वगैरे काढला, फोटो काढले. आणि त्या पण हो म्हणत होत्या. तर मला पण खूप आनंद झाला. असं वाटलं नाही बा आहे आपल्याला मैत्रिणी वगैरे आपल्या व्हिडिओमध्ये येतात. तर मला पण खुशी झाली.
आणि तुम्हाला सांगते, हे मी पार्सल बोलवलं होतं फ्लिपकार्टवरून. तर ते म्युझिक सिस्टम राहते ना, तर ते आहे गाणी वाजवायचं. म्युझिक सिस्टमच म्हणतात त्याला, अजून काय नाव आहे माहीत नाही, बहुतेक त्याच्यावरच लिहिलेलं असेल, नाव दिसेलच तुम्हाला. तर ते बोलवलेलं होतं गाणी वगैरे वाजवायसाठी. छान असं म्हणजे खूप जोरात छान गाणी वाजते याच्यावर. आणि ते काहीतरी 850 की 900 रुपयाचं झालेलं होतं ते. आणि असं म्हणजे घरी गाणी वगैरे वाजवायला काहीच नव्हतं माझ्याकडे. टी व्ही होती तर टी व्ही थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे बंद पडला. प्रीमियम साऊंड म्हणून नाव आहे तिचं. तर बघा किती छान आहे. पहिले अशा वस्तू नव्हत्या, पण आता 101 क्वालिटीचे वेगवेगळे असे म्हणजे यायला लागले. पहिले मोठे मोठे स्पीकर मिळायचे, रेडिओ मिळायचा, त्याच्यावर गाणी वाजवायचे पहिले. म्हणजे असं होतं ना. आता बघा, मला ते आवडलं फ्लिपकार्टवरचं, म्हणून मग ते बोलवलं. तर बघा एवढं छान आहे. आणि कोणाकोणाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढे छान डीजेसारखे गाणे वाजते त्याच्यामध्ये, खूप भारी. म्हणजे आपण कोणता प्रोग्राम वगैरे असला ना, तर त्याच्यावर मोबाईलवर छान ब्लूटूथनी छान गाणे वाजवू शकतो. तर ते म्हणजे कालच आलेलं होतं ते पार्सल. चला म्हटलं मग तुमच्यासोबत मी छोटीची छोटी गोष्ट जी राहते ते शेअर करत असते. आणि म्हणून मी म्हटलं चला आपल्या ताई दादांसोबत आपण शेअर करा, म्हणून तुम्हाला दाखवले ते. तर 850 रुपयातच आहे ते, काही जास्त महाग वगैरे नाही आहे, पण क्वालिटी खूप छान वाटली मला ते. आणि गाणे पण मी वाजवून बघितले रात्री, तर गाणे पण छान वाजले त्याच्यामध्ये खूप जोरात. म्हणजे कोणता छोटा मोठा कार्यक्रम करतो म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये आपण गाणे वाजवू शकतो. तर चला मग आता करते स्वयंपाकाची वेळ. आणि कसं होतं, कालची होती एकादशी असल्यामुळे देवीला कसं नैवेद्य पावन नव्हता. तर मग आता उपवास होता, तर मी दिवसभर काहीच नव्हतं खाल्लं, साबुदाणा वगैरे मिठाचं खाल्लंच नव्हतं. तर मग मी संध्याकाळी जेवण केलं. मी एकादशीचा उपवास नाही केला. माझी म्हणजे एकादशी, पंधरवडी एकादशी वगैरे मी नाही करत. पण कोणी म्हणे मग आता निरंकाळ करावं काय उपवास, एकादशी असल्यामुळे देवीचा उपवास जो राहते गुरुवार. तर त्याच्यामुळे तर मग मी म्हटलं मी एकच टाईम केलं. मी संध्याकाळी जेवण केलं आणि देवीला फक्त केळ्याचं कालवण करून नैवेद्य दाखवून दिलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत नैवेद्य दाखवायचा होता, कारण एकादशी आहे त्याच्यामुळे म्हणे नैवेद्य चालत नाही असं कोणी सांगत होतं. मी म्हटलं जाऊ द्या मग, आज नैवेद्य दाखवायचंच नाही, दुसऱ्याच दिवशी दाखवू म्हटलं, म्हणून मी केळ्याचंच कालवण ठेवलं. आणि आता करत आहे तुरीचे हिरवे दाणे जे राहते ना, त्याची भाजी करत आहे मी. तर ते दाणे छान भाजून घेतले मी कढईमध्ये. आणि दाणे कढईमध्ये भाजल्यानंतर मिक्सरमधून ते थोडेसे असे बघू शकता तुम्ही असे बारीक करून घेतले. आणि जशी आपण भाजी करतो ना नेहमी, कांदा, आपलं अद्रक लसूणचा पेस्ट वगैरे, जास्त टमाटर, याच्यामध्ये जास्त टमाटर टाकले ना तर आंबूस अशी चांगली म्हणजे टेस्ट येते. तर ते टमाटर वगैरे जास्त वगैरे टाकले त्याच्यामध्ये. आणि असं म्हणजे याच्यामध्ये छान होऊ द्यायचं ते तेलामध्ये मसाला पूर्ण झाल्यावर. आणि तेलामध्ये छान ते थोडंसं झालं की गरम पाणी टाकायचं त्याच्यात. आणि आपल्याला जशी आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं. कोणाला पातळ आवडते, कोणाला घट्ट आवडते. आता आमची तर यांना पातळच आवडते, तर मी थोडीफार म्हणजे पातळच करते, एकदम अशी घट्ट नाही. पण सुकी वगैरे केली ना, पाणी न टाकता त्याच्यामध्ये असंच होऊ दिलं ना, तर तशी सुकी पण छान वाटते ते. पण ते सुकं कसं पोळीसोबत एकदम सुकं खायसारखं म्हणजे लागते. आणि मला कसं नैवेद्य वगैरे दाखवायचा नव्हता ना, म्हणून मग मी गोड वगैरे काहीच केलेलं नव्हतं त्या दिवशी. फक्तच ते भाजी आणि पोळ्याच बनवल्या होत्या. तर तेवढाच स्वयंपाक केलेला होता आणि जास्त काही केलेलंच नाही. आणि सध्या मी लाईव्ह वगैरे 2-4 दिवस म्हणजे थोडी बिझी असल्यामुळे लाईव्ह वगैरे घेतच नाही आहे. तर थोडं म्हणजे कसं आता एक गृहिणी म्हटल्यानंतर कसं पूर्णच कामं सांभाळावं लागते. बाहेरचे कामं असते, घरचे कामं असते, याला गेलंही राहते आणि पूर्णच तिला बघावं लागते. त्याच्यामुळे खूप म्हणजे काय म्हणते माणूस बिझी असल्यासारखं आहे. तर पाहू आता रविवारच्या नंतर वगैरे घेईलच लाईव्ह वगैरे हे ते, कारण वॉच पूर्ण व्हायचं आहे. त्याच्यामुळे कसं लाईव्हवर लक्ष द्यावंच लागते, कारण का व्हिडिओला कसे जास्त व्ह्यूज येत नाही आहे त्याच्यामुळे. तर चला आता कणिक वगैरे भिजून घेते. कणिक भिजवल्यानंतर टाकते मग पोळ्या.
आणि स्वयंपाक तर माझा वेळानंच असते, कारण की आमच्याकडे लवकर जेवण करतच नाही, त्याच्यामुळे स्वयंपाक मी वेळानंच करते. तर तुम्ही पण काय काय बनवलं गुरुवारला माझ्या ताईनी वगैरे, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि गुरुवार स्पेशल आणि म्हणतात कोणी कोणी दाखवला नैवेद्य, पण आता आमच्याकडे आता मी जिथे हळदी कुंकवाला गेली होती ना, तर ती ताई वगैरे म्हणे नैवेद्य वगैरे आज नाही चालत म्हणे. म्हणून मग मी म्हटलं चल आता स्वयंपाक करायच्या आधी आपल्याला असं कळलं तर मग आपणही करावंच नाही, कारण नैवेद्य दाखवणे काही पावन नाही आहे त्याच्यामुळे. तर चला, आणि आणखी 2-3 दिवस वगैरे बिझी आहे मी, आणि कुठे कुठे जाईल, बाहेर जाणार पण आहे, आणि कुठे जाईल ते तर तुमच्यासोबत शेअर करेलच. तर झाली भाजी वगैरे करून, बघू शकता तुम्ही अशी असते पातळ, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी मीडियम. तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.